हॅपी मकर संक्रांती. तिळगुळ घ्या आणि सर्वजण गोड बोला. नमस्कार सर्वांना, भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज इथे आपण मस्त अशी भोगीची संक्रांतीची लेकरूवाळी भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला आजच्या भाजीला सुरुवात करूयात. आपल्याला इथे भोगीची भाजी बनवण्यासाठी काय काय लागणार आहे तर पहा. इथे आपण गाजर घेतलेले आहे, इथे पावटा घेतलेला आहे, घेवडा घेतला आहे, तर इथे ज्वारीचे कणीस घेतलेलं आहे, इथे वांगी, वाटाणा, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, लसूण, खोबरं, अद्रक ह्याचे आपण आलं लसणाची पेस्ट करणार आहोत. आणि इथे काळा करण्यासाठी कांदा देखील लागणार आहे. तर पहा, इथे तुम्हाला जर कुठल्या अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. तर आता आपल्याला ह्या सर्व भाज्या इथे निवडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आणि जो आपण मकर संक्रांतीसाठी म्हणजे भोगीच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती येते, तर सोमवारी इथे मकर संक्रांत आहेत आणि संक्रांतीसाठी आपल्याला त्या सुगड्या असतात त्यामध्ये भरण्यासाठी जे काही लागतं तर हे सर्व आपल्याला लागत असतं. तर ते सुद्धा आपण हे निवडून सर्व त्यामध्ये भरून घेऊ शकतो. तर त्यामध्ये तुम्ही तीळ देखील घालायचे आहेत, जे पांढरे काळे तीळ असतात ते वापरायचे आहेत. आणि भाजीमध्ये देखील आपल्याला तीळ लागणारच आहे. तर भोगीची भाजी म्हटलं की तिळाशिवाय ती अपूर्णच राहते. तर तीळ ही आपल्याला इथे लागणार आहेत. तर चला आपण आता ह्या सर्व भाज्या निवडून घेणार आहोत आणि मग भाजीला सुरुवात करणार आहोत. तर पहा, इथे सर्व भाज्या आपण निवडून घेतलेल्या आहेत. वाटण्यासाठी आपण कांदा कापून घेतलेला आहे, धने, लसूण, खोबरं आणि कढीपत्ता, थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. छान असा सर्व मसाला भाजून घेतलेला आहे. तर आता आपण थंड करण्यासाठी ठेवूयात आणि कांदा देखील काळा करून घेऊयात. आता हा काळा केलेला कांदा आणि हे लसूण खोबरेचं वाटण आपण इथे मिक्सरला फिरवून घेणार आहोत.
इथे त्याच पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत. त्यात आपण इथे जिरे आलं लसणाचं वाटण आपण इथे घातलेलं आहे आणि छान असं परतून घेऊयात. तर जास्त परतण्याची देखील गरज नाही कारण आपण छान भाजून घेतलेलं होतं. आता कांद्याचं वाटण देखील घालून घेऊयात. आता इथे तीळ आपण घातलेले आहेत, पांढरे तीळ, हळद, थोडासा काळं तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि इथे थोडंसं लाल तिखट आपण वापरलेलं आहे. तर छान असं सर्व मिक्स करून घेऊयात. तर आपण सर्व मसाले घरगुती बनवलेले आहेत आणि त्याचाच आपण इथे वापर करत आहोत. थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर छान तेल सुटलेलं आहे, पाहू शकतो तुम्ही. असा मसाला खमंग झालेला आहे, छान वास येत आहे. छान मसाला परतून झाला. आता आपण सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि वांगं देखील आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं आहे. तर छान असं सर्व मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. तुम्हाला जर पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही अजून पाणी यामध्ये ॲड करू शकता. आणि खूप महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही ते बोरं भाजीमध्ये वापरताना त्याची गिठुळी काढूनच वापर करा बोरांचा, नाहीतर गिठुळी दाताखाली येईल आणि जोरात खणका बसेल. तर आता इथे आपण 5 ते 10 मिनटासाठी झाकण ठेवून छान वाफ काढून घेऊयात, जेणेकरून भाज्या छान शिजतील. मस्त अशी भोगीची लेकरवाळी भाजी इथे तयार झालेली आहे. तर वरून छान असे तीळ घालून घेऊयात. तिळाच्या बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा भोगीची भाजी आणि कशी झाली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका. आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब देखील करा. तर नक्की भेटू पुढील नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.